एका छोट्या व्यावसायिकापासून ते एक बडे उद्योजक, उद्योजकता आणि राजकारण याचा उत्कृष्ट समतोल साधणारे, राजकारणात अगदी नगरसेवकापासून 4 वेळा आमदार आणि सध्याचे परिवहन मंत्री, नेहमीच राजकारणाचा चढता आलेख कायम ठेवणारे, ज्या पक्षात गेले त्या पक्षाच्या प्रमुखांशी अत्यंत जिव्हाळ्याचं नातं सांभाळणारे, मूळचे वर्ध्याचे पण आता पक्के ठाणेकर, एका लेखकाचा मुलगा आणि आता कुटुंब रंगले राजकारणात असं कौटुंबिक चित्र. राजकीय आयुष्यात अनेक चढउतार पाहिले, अगदी चौकशींच्या फेऱ्यात सुद्धा अडकले. राष्ट्रवादी, शिवसेना अशा राजकीय पक्षांमधल्या प्रवासात आता शिंदेंचे कट्टर समर्थक आमदार, ओवळा माझीवाड्याचे आमदार प्रताप सरनाईक आज आहेत झी 24 तासच्या जाहीर सभेचे प्रमुख वक्ते. स्वागत करूया सरनाईकांचं. असं एवढं मताधिक्य असताना सुद्धा जर ते आम्हाला सांगतील की नाही शिवसेनेची ताकद ही मुठभर आहे, तर आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल. 2 नगरसेवक माझ्या घरामध्ये होते, माझी पत्नी आणि माझा मुलगा, आणि ह्याही निवडणुकीमध्ये मी माझ्या मुलाला स्पष्टपणे सांगितलं की आता तू युवासेनेचा कार्याध्यक्ष झालेला आहेस, 5 वर्षाची टर्म तुझी झालेली आहेस, आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्या. त्यांनी तो निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली. प्रतापजी सरनाईक, झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. धन्यवाद. जाहीर सभेचं स्वरूप सांगते. सुरुवातीला आपला प्रश्नोत्तराचा तास आहे, त्यानंतर आपला एक छान लाईट हार्टेड सेगमेंट असणार आहे, इन्फॉर्मली गप्पा होणार आहेत या मंचावर. सुरुवातीला तुम्हाला सांगायची आहे भूमिका या निवडणुकीमध्ये. प्रताप सरनाईक काय भूमिका घेऊन निवडणुकीमध्ये जनतेसमोर जातात ते आधी आपण स्पष्ट करायचं आहे. वेळ आहे 2 मिनिटांचा. नाही, प्रामुख्यानं आपल्याला एक कल्पना आहे की देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं, त्यामध्ये शिवसेनेची भूमिका फार महत्त्वाची आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुती व्हावी ह्यासाठी आम्ही सगळेजण आग्रही असतो, आणि तशाच पद्धतीची महायुती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये व्हावी, तशाच पद्धतीनं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये व्हावी, आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा महायुती व्हावी, जेणेकरून भविष्यामध्ये विकासाचं एक विजन घेऊन जी आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उतरलेले आहेत, तर सर्वसामान्य जनतेसाठी हा विकास महत्त्वाचा आहे. आपली भूमिका आमच्या लक्षात आली. खरं तर सगळी पत्रकार मंडळी माझे सहकारी आहेत आणि अनेक प्रश्न खरं तर आता त्यांच्या मनामध्ये आहेत. या प्रश्नांची सुरुवात माझ्या प्रश्नापासून करते. तुम्ही म्हणताय की महायुतीचा भगवा नव्हे तर शिवसेनेचा भगवा मीरा भाईंदरमध्ये फडकेल, पण असं म्हणत असताना तुम्ही सत्तेमध्ये ज्यांच्याबरोबर वाटेकरी आहात त्या भाजपला एक प्रकारे ललकारताय, तर हे कुठलं राजकारण? हे नाही बघा, राजकारण नाहीये. मी तुम्हाला आधीच माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये आम्ही सत्तेमध्ये वाटेकरी आहोत, भागीदार आहोत. कलंकित नरेंद्र मेहतासारखा नेता असेल आणि तो जर महायुतीला कुठेतरी आडवा येत असेल, तर मला माझी भूमिका स्पष्ट करावं लागेल, कारण शेवटी त्या शहराचा मी गेली 4 टर्म आमदार आहे, आणि असं एवढं मताधिक्य असताना सुद्धा जर ते आम्हाला सांगतील की नाही शिवसेनेची ताकद ही मुठभर आहे, तर आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल. नरेंद्र मेहतांवर तुम्ही अत्यंत टोकाची टीका केली आहे. कालच तुम्ही असं म्हणालात की त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल. इथपर्यंत हा सगळा घटना पोहोचल्या. बरोबर आहे. बघा, मी अजूनही सांगतो, देवेंद्रजींचे संबंध आमचे राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचे, एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध अतिशय चांगले आहे, कौटुंबिक संबंधासारखे आमचे संबंध आहे. परंतु काही नरेंद्र मेहतांसारख्या कलंकित नेत्यामुळे जर ती महायुती तुटत असेल तर दुःख आहे आम्हाला. परंतु असं समजू नये की तुम्ही महायुती तोडली म्हणून आम्ही काहीच नाही, आम्ही गप्प बसून अंथरुणामध्ये पांघरून घेऊन घरी झोपू. आम्ही लढाईला तयार आहोत. आम्ही त्यांची जागा त्या ठिकाणी त्यांना दाखवून देऊ. नगरपालिकेमध्ये पण आपण बघितलं आणि आता महापालिकेमध्ये पण बघितलं. महायुती म्हणून तुम्ही इकडे सत्तेत बसताय आणि इकडे एकमेकाच्या विरोधात लढताय. म्हणजे जनतेला गृहीत धरताय का तुम्ही, की जनतेला म्हणताय की आम्ही असं हे करू, आम्ही आत्ता लुटूपुटीची लढाई खेळू आणि नंतर परत एकत्र येऊ? म्हणजे मीरा भाईंदरमध्ये जर भविष्यामध्ये त्यांना कमी पडले तर तुमची साथ असणार आहे का? नंतर संभाजीनगरमध्ये पण तशीच साथ असणार आहे का? म्हणजे हे जनतेला गृहीत धरून, म्हणजे बिनविरोधचं पण जनतेला गृहीत धरण्याचाच प्रकार आहे. तर तसं तुमचं काय आहे? नाही, बिलकुल नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या राजकीय पक्षांनी किंवा ज्या नेत्यांनी जनतेला गृहीत धरलं, जनतेने त्याला आसमान दाखवलं, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यांना पुढच्या कुठच्याही निवडणुकांमध्ये तुम्ही नको आहात. राज्यातल्या नेत्यांना असं वाटतं की दिल्ली आमच्या गळ्यात मारते शिंदेंची शिवसेना, किंवा ज्याला तुम्ही शिवसेना म्हणता त्या शिवसेना आमच्या गळ्यात मारते, आम्हाला नको आहे. या सगळ्यामागे काय राजकीय गणित आहे? 29ला तुम्ही त्यांना नको आहात? नाही, मी तुम्हाला सांगतो, राज्यातल्या नेत्यांना असं बिलकुल वाटत नाही. जे नेते खरोखर परिपक्व
राजकारणी आहेत त्यांना असं वाटत नाही. युती आणि आघाड्या केल्याशिवाय बहुमत कुणालाही प्राप्त होणार नाही हे केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही माहिती आहे. अहो, जे काही मतं मिळतात हे नरेंद्र मोदी ह्या नावावर देशामध्ये मतदान केलं जातं. भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व जे आहे त्या हिंदुत्वावर मतदान केलं जातं. शिवसेनेला सुद्धा मतदान आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर मतदान हे केलं जातं. देशामध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा ज्या ज्या राज्यांमध्ये गरज आहे त्या त्या राज्यांमध्ये युती करूनच पुढे जावं लागेल. हा भारताचा भविष्यातला इतिहास आहे. नरेंद्र मेहता यांनी तुमच्यावरती खूप भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. जसे त्यांनी तुम्ही एक 80 कोटीची जमीन आहे ती 3 कोटीमध्ये विकत घेतली. बरं, अमेडियासारखंच तुम्ही असं केलं की स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही आहे. प्लस त्यांनी आणखीन एक आरोप केलेला आहे की तुम्ही एक रिसॉर्ट, अनधिकृत असा रिसॉर्ट तुम्ही विकत घेतलेला आहे. तर माझा प्रश्न असा आहे की एवढे भ्रष्टाचाराचे तुमचे आरोप होत आहेत तर त्याच्यावरती तुमचं काय उत्तर आहे? आणि त्यात आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की मध्ये जी युती पुन्हा व्हावी यासाठी तुम्ही उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. त्याचं कारणच हे होतं की तुमची ईडी चौकशी टाळावी. तर ह्या सगळ्यावरती तुम्ही काय उत्तर द्याल? प्रामुख्याने तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. कालच मी ताजमहालसुद्धा विकत घेतलेला आहे असा माझ्यावर आरोप झाला. लाल किल्ल्यावर ह्या 26 जानेवारीला मी भाषण करणार आहे असासुद्धा माझ्यावर आरोप झाला. आरोप करणं फार कठीण नाही आहे हो. मी जे बोललो आहे ते वस्तुस्थितीवर आधारित बोललो आहे. मी सांगितलं आहे त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा आहे ना, FIR नोंदवला गेला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, अँटी करप्शनचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना अटक झालेली आहे. त्यांनी कोर्टातनं बेल घेतलेली आहे. 27 गुन्हे त्यांच्याकडे आहे. हे FIR आहे. अहो, FIR रजिस्टर होणं आणि FIR रजिस्टर झाल्यानंतर त्या माध्यमातून चौकशी होणं त्याला आरोप म्हणतात. विरोधक नेहमीच असा आरोप करतात की भाजपकडनं नेहमीच सोयीचं राजकारण केलं जातं आणि यावेळी म्हणजे महापालिका निवडणुकीमध्ये युती आणि आघाडी करत असताना शिवसेना या पक्षाने खूप जवळून त्यांचं ते राजकारण पाहिलं आणि स्वतः तुम्हाला मोठा अनुभव आहे. तर आता भाजपच्या या राजकारणापासून तुम्ही सतर्क राहणार आहात का? धडा एक मोठा मिळाला आहे का तुम्हाला या निवडणुकीमध्ये? नाही, बघा आता प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका असते. जसं आमची लोकं म्हणतात की भाजपनं असं राजकारण केलं तसं त्यांची लोकं म्हणत असतील की शिवसेनेची काय गरज आहे किंवा शिवसेना राजकारण अशा पद्धतीने वागतात तशा पद्धतीने वागतात. एका बाजूला भारतीय जनता पक्ष असं करतो तसं करतो असं मी म्हणणार नाही. काही गोष्टी नाईलाजानं का होईना पण त्यांना कराव्या लागतात. आम्ही त्यांना प्रत्युत्तर प्रत्येक गोष्टीमध्ये देतो आहे. मुख्यमंत्र्यांची ठाण्यामध्ये मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी अत्यंत सूचक असं विधान केलेलं आहे. एकतर एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये एवढा मोठा त्यांची मुलाखत प्रथमच झाली. त्यात त्यांनी शेवटी असं वक्तव्य केलं की आम्ही एकत्र लढतोय पण एकटे जरी लढलो असतो तरी आम्ही जिंकून आलो असतो. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा ठाणे असेल आणि कल्याण डोंबिवली असेल दोन्ही ठिकाणी आम्ही एकटे लढलो असतो तर जिंकून आलो असतो. मात्र केवळ एकनाथ शिंदेंना नाराज करायला नको म्हणून आम्ही ही युती केलेली आहे. हे एक सूचक विधान आहे. तुम्ही कसं त्याकडे बघता? नाही, बघा, पक्षाचे मुख्य नेते किंवा प्रमुख म्हणून त्यांना ती भूमिका त्या ठिकाणी मांडावीच लागेल. कारण ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते काही नाराज होते असं आम्ही ऐकलं होतं की बाबा कशाला तुम्हाला लढायची गरज होती युतीमध्ये. आम्ही एकत्र न लढता वेगवेगळं लढलो असतो तरी आपली सत्ता महापालिकेवर येऊ शकली असती. एवढी वर्ष शिवसेनेला सत्ता ठाण्यानं दिलेली आहे. आता आपल्याला संधी होती त्यामुळे युती करू नका असे वरिष्ठ जे ठाण्यातले नेते आहेत ते देवेंद्रजींना सांगत होते आणि त्यांच्या समाधानासाठी त्यांना बोलावं लागेल. अंबरनाथचे जे नगरसेवक आहेत 12 जण त्यांना थेट आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे. कुठेतरी नाही म्हटलं तरी श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात शीतयुद्ध हे सुरू आहे. ते कसं त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? एक बिनविरोधाची लढाई जरी आपण म्हटलं तरी भारतीय जनता पक्षाचे एवढे बिनविरोध, अरे मग आपले का नाही एवढे बिनविरोध, अशी सुद्धा चर्चा खूप रंगलेली होती. आणि त्याच्यानंतर शिवसेनेचे पण बिनविरोध यायला सुरुवात झाली. मग ह्याच्याकडे हे शीतयुद्ध कसं आहे? नाही, हे बिनविरोधमध्ये शीतयुद्ध नाही. बिनविरोधमध्ये समोरचे उमेदवारच जर प्रतिस्पर्धी म्हणून राहत नसतील तर त्याला बिनविरोध निवडून आल्यानंतर याचे किती आणि त्याचे किती याला अर्थ नसतो. परंतु एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगतो, श्रीकांत शिंदेंच्या खासदारकीला काही फरक पडणार नाही, परिणामी जाणवणार नाही. याचं कारण असं आहे
की गेल्या 15 वर्षामध्ये श्रीकांत शिंदेनी जो ह्या कायापालट केलेला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा, मला नाही वाटत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही खासदारानं तेवढं काम केलं. टू मच ऑफ डेव्हलपमेंट होते ठाण्यात, असं नाही का वाटत? म्हणजे एका प्रकल्पातून बाहेर पडतायत ठाणेकर, थोडंसं वाहतूक कोंडीतून बाहेर पडतायत, तर पुढचा प्रकल्प येतोय. तर अशी चर्चा म्हणजे तुम्ही सोशल मीडिया बघा किंवा आपापसात चर्चा होताना बघा की कुठेतरी मध्ये श्वास घ्यायला जागा दिली पाहिजे ना. म्हणजे आता जस्ट मेट्रोचं काम थोडंसं उरकत आलं आहे, तर साकेतचा एलिव्हेटेड ब्रिजचं काम चालू झालं आहे, त्याच्यामुळे पुन्हा ती वाहतूक कोंडी झाली आहे. आणि हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरा माझा प्रश्न परिवहन सेवेशी रिलेटेड आहे की TMCचं जर आपण अवस्था बघितली तर अत्यंत वाईट आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 नगरसेवक होते यापूर्वी, त्याच प्रभागामध्ये येणाऱ्या गाड्या जर बघितल्या तर 5 ते 6 गाड्या आहेत त्या प्रभागात येणाऱ्या, पण कोणतीच गाडी वेळेत नसते, कधी येणार कोणाला ठाऊक नसतं. सॅटिसचा जो काही गोंधळ घालून ठेवला आहे एकंदरीत वाहतूक कोंडीच्या बाबतीत बघितला, तर मग या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही कसं पाहता? 2 नगरसेवक माझ्या घरामध्ये होते, माझी पत्नी आणि माझा मुलगा. आणि ह्याही निवडणुकीमध्ये मी माझ्या मुलाला स्पष्टपणे सांगितलं की आता तू युवासेनेचा कार्याध्यक्ष झालेला आहेस, 5 वर्षाची टर्म तुझी झालेली आहेस, आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्या. त्यांनी तो निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली. 1 BHKमध्ये राहणारा व्यक्ती जर घरामध्ये 2-2, 3-3 गाड्या घेत असेल, पार्किंगची व्यवस्था त्यांनी कुठेही केलेली नसेल, रस्त्यावर गाड्या उभ्या केल्या असेल, माझ्या आजोबा पंजोबाची प्रॉपर्टी आहे म्हणून, किंवा आम्ही एवढी सुविधा उपलब्ध करून देत असताना सुद्धा तो जर गाड्या रस्त्यावर आणत असेल तर हे दुर्दैव आहे. विकासाच्या दृष्टीनं ठाणं खूप प्रगतीपथावर आहे आणि पुढल्या 5 वर्षामध्ये दिसेल. ह्या काही 4-5 वर्षामधल्या डेव्हलपमेंट आहे, त्या झाल्यानंतर मला असं वाटतं की कुठल्याही नवीन डेव्हलपमेंटची ठाण्याला गरज भासणार नाही. आपल्या भारतातली पहिली टेस्ला कार आपण घेतली, ज्याची प्रचंड चर्चा झाली. अनेक जणांनी याला शो ऑफ म्हटलं. आज ठाण्यात ट्रॅफिकचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे, अशात स्वतः परिवहन मंत्र्यांनी आपल्या नातवासाठी टेस्ला कार घेणं हे अनेक जणांना पचलं नाही. अनेक जणांनी टीका केली सोशल मीडियावरून. या टीकेला काय उत्तर द्याल आपण? नाही, मी अनेक जणांनी बघा कसं ह्या खुर्चीवर राजकीय नेता म्हणून बसल्यानंतर आम्ही सर्वसामान्य जनतेसमोर जात असताना आम्ही चांगलं काय केलं किंवा वाईट काय केलं त्याची चर्चा ही होणारच. माझा नातू आहे, माझ्या घरातल्या नातवंडाचा आहे, मी नाही लाड करणार आजोबा म्हणून तर कोण लाड करणार? जे मला ट्रोल करतात ते येणार आहेत का त्याचे लाड करायला? त्याच्या आई वडिलांनी आम्हीच असणार ना त्याचे लाड करायला. आणि पर्यावरणपूरक गाडी, माझी भूमिका ही होती की पर्यावरणपूरक गाडी ही परिवहन मंत्र्यांनी घेतली आणि ती गाडी घेऊन त्यांचा जर नातू शाळेत गेला तर शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांना कळेल की हे भविष्य पर्यावरणासाठी आपल्याला पुढे अशाच पद्धतीच्या गाड्या ह्या 10 ते 15 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये आणायच्या आहेत. प्रताप सरनाईक म्हणून एक तुम्ही अत्यंत उच्च शिक्षित अशा घरातून आलेला आहात. आपले वडील स्वतः इतिहासकार होते, आपली आईसुद्धा आहे होती. तर घरामध्ये आता सगळं उच्च विद्याविभूषित वातावरण असताना आपली सुरुवात जी आहे ती कशी झाली आणि आपण या क्षेत्रामध्ये कसे आलात? मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आमच्या कुटुंबाची अवस्था फार वाईट झाली होती. कारण दैनिक मराठा बंद पडला, माझे वडील घरी बसले, नंतर निर्णय सागरमध्ये ते प्रोफरीडर म्हणून कामाला लागलेत. निर्णय सागर बंद पडला, मग करायचं काय? त्यावेळेस मग एकदा वय झाल्यानंतर, कारण आम्ही 3 भावंडं, नोकरी पण नव्हती. आई गावामध्ये आमची शिक्षिका होती, परंतु नोकरी सोडून आईलासुद्धा वडिलांनी मुंबईला बोलवलं. दादरच्या कबूतरखान्याजवळ म्हणजे भवानी शंकर रोडच्या एका पाटीलवाडी नावाच्या गल्लीमध्ये आम्ही राहायचो. ती ही जिन्याखालची आमची रूम होती. म्हणजे शालेय जीवन आम्ही त्या खोलीमध्ये आम्ही घेतलं. नंतर वडिलांना प्रॉव्हिडंट फंडाचे जे पैसे मिळाले त्यात आम्ही डोंबिवलीला घर घेतलं आणि त्यामुळे हळूहळू विद्यार्थी दशेपासूनच काही मित्रांच्या संगतीमुळे विद्यार्थी संघटनेमध्ये कार्यरत झालो आणि विद्यार्थी नेता म्हणून डोंबिवलीला सुरुवात केली. परंतु ते करत असताना शेवटी व्यवसाय काही नव्हता म्हणून 8 वर्षे रिक्षा चालवली. ऑमलेट पावची गाडी डोंबिवली स्टेशनच्या बाहेर जे विष्णुनगर पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी होती. म्हणजे माझी तर हातगाडीवरचं बुर्जीपाव खायला लोक लांबून लांबून यायचे. आणि माझी पत्नी जी गुजराती असतानाही मला त्या हातगाडीवर मदत करायची, म्हणजे ते मटण भाकरी वगैरे बनवून देण्यासाठी. त्यामुळे तो दिवसा रिक्षा चालवायचो आणि रात्री अंडा बुर्जीची गाडी म्हणून चालवायचो आणि त्या व्यवसायामध्ये बरकत झाली. कधी इस्टेट एजंट झालो हे कळलं नाही, कधी इस्टेट एजंटचा डेव्हलपर झालो हेही कळलं नाही. हळूहळू कसं वाढत गेलं हे आताही मला कळलं नाही की 4 टर्म कधी आमदार झालो आणि राज्याचा मंत्री कधी झालो हेही कळलं नाही. आजकाल स्ट्रेस बस्टर, स्ट्रेस मॅनेजमेंट याच्याबद्दल बोललं जातं खूप. तर तुम्ही कसं सगळं हे मॅनेज करता? तुमचं बेसिकली रुटीन काय आणि तुमचा स्ट्रेस बस्टर कोण आहे? तुमच्या फॅमिलीमधला एखादा मेंबर आहे का?
नाही हो, मी माझा स्वतःचाच बी आहे. म्हणजे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, मी आजही 16 ते 18 तास काम करतो आणि मला आनंद वाटतो त्या कामाचा. उठून सगळं चहा, पेपर वाचणं, मी कमीत कमी 15 ते 17 पेपर रोज माझ्याकडे येतात ते वाचतो. पेपर सगळे वाचल्याशिवाय मी घरातून बाहेरच पडू शकत नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांना योग्य प्रकारे उत्तरं मी देऊ शकतो. बावनकुळे हे तुमचे आवडते प्रदेशाध्यक्ष आहेत की रवींद्र चव्हाण, आणि कोणत्या प्रदेशाध्यक्षासोबत काम करताना तुम्हाला जास्त मजा आली? नाही, प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक प्रदेशाध्यक्षानं आपापली भूमिका, पक्ष संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रदेशाध्यक्षानं सुद्धा ही युती जी आहे ती टिकावी ह्यासाठी प्रयत्न करायला हवा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळामध्ये हे वादविवाद होत नव्हते. कदाचित रवींद्र चव्हाण हे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक होते, आता आमदार आहेत आणि तेच प्रदेशाध्यक्ष झाले, म्हणून त्यांचा स्वतःचा विस्तार करण्यासाठी कदाचित ते काही गोष्टी जर करत असतील तर ते योग्य नव्हे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, सगळ्या मराठी माणसांना गोमटं झाल्यासारखं वाटलं. पण तुम्हाला त्याचं किती आव्हान वाटतं? म्हणजे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, संभाजीनगरमध्ये, पुण्यामध्ये. मी 10-15 दिवसापूर्वी जर हा प्रश्न मला विचारला असता तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं असतं, कारण मी स्पष्ट बोलणार आहे. आव्हान त्यांचं आम्हाला वाटत होतं, परंतु गेल्या आठवड्याभरापासून, ज्या दिवसापासून निवडणुका जाहीर झाल्या, सगळ्यांना AB फॉर्म दिले गेले आणि ज्या पद्धतीनं प्रचार चालू आहे, हे दोघे कुठे दिसतच नाही. म्हणजे उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा ऑनलाईन सगळी प्रक्रिया करायचे. आता हे सुद्धा काय, कुठे महाराष्ट्रामध्ये जाहीर सभा नाही, कुठे प्रचाराचे दौरे नाही, कुठे रॅली नाही, की कुठे काही नाही, दिसतच नाही. म्हणजे असं वाटतंय की सत्ताधारी पक्षाने यांच्याबरोबर अंडरस्टँडिंग केलेली आहे काय, असं लोक विचारायला लागलेले आहेत. सर, एक प्रश्न असा आहे, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा विषय निघाला म्हणून आता ते कुठेतरी तुम्हाला टार्गेट करतायत आणि फडणवीसांनाही टार्गेट करतायत. प्रश्न असा आहे, संजय राऊतांनी त्यांना एक प्रश्न विचारला की ह्या आमदारांना 50 खोके वगैरे वगैरे सगळा विषय तो झाला, आणि याच्यामध्ये राज ठाकरे आता शिंदेंची शिवसेना आणि फडणवीस या सगळ्या युतीचा, खरं ते दोघांचीच युती एकत्र आधी झाली आणि मग ते पक्ष म्हणून नंतर एकत्र आले, तर आता हा सगळा हिशोब ते लोकांपुढे मांडायचा आहे. त्यांना त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. ते असं म्हणाले त्या एका प्रश्नावरती की 40 म्हणजे 50 × 40 आमदार. गणित खूप चांगलं आहे त्यांचं. 2000 कोटी रुपयाचं गणित मी ऐकलेलं आहे. हां, 2000 कोटी रुपये. हा आकडा इतकाच होता की त्यापेक्षा कमी अधिक होता? म्हणजे तुम्ही अधिक त्याच्या जवळ? नाही, ते त्यांनाच जास्त माहिती आहे. याचं कारण असं आहे की आमच्याजवळ तेच जास्त होते आणि आमच्या नेत्यांजवळ तेच जास्त बसायचे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो आणि गुवाहाटीवरनं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आलेत परत, तर राजसाहेब आमच्यासोबतच होते ना हो. आता प्रश्न लोक त्यांनाही पण तोच विचारतील जो प्रश्न ते आम्हाला विचारत आहेत. राजसाहेब लोकसभेला सुद्धा आमच्यासोबतच होते आणि लोकसभेला आमच्यासोबत असताना त्यांना ह्या गोष्टी काही कळल्या नव्हत्या का, काही माहिती नव्हत्या का? आत्ता ते 50 खोके नाही बोलायचं, कोटी बोलायचं म्हणून ते खोक्याचं कोटीवर आलेले आहेत आणि अशा प्रकारे ते बोलत आहेत. मग का तुम्ही अशा लोकांना लोकसभेमध्ये मतदान करा म्हणून आवाहन केलं? का तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यावेळेस बसलात? का तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर त्यावेळेस बसलात? त्यामुळे ठीक आहे, निवडणुकांमध्ये प्रचाराचा तो एक भाग असतो, परंतु त्यांनी जे आरोप केलेले त्या आरोपामध्ये बिलकुल काही तथ्य नाही. प्रताप सरनाईकजी, आत्ता तुम्ही तुमचा सगळा आयुष्यातला संघर्ष सांगितला, हा सगळा प्रवास कसा होता तो तुम्ही उलगडलात आणि या दरम्यान तुम्ही एक नाव घेतलं, ते म्हणजे तुमच्या पत्नीचं. त्या गुजराती आहेत आणि तुम्ही सांगितलं की तुमची बुर्जी पावची गाडी होती आणि त्यावेळी सगळा संघर्षाचा वेळ होता. तर तुमच्या लग्नाची एक स्टोरी आहे. तुमचं अरेंज मॅरेज नाही तर लव्ह मॅरेज होतं आणि त्याबाबत घरातून तुम्हाला थोडासा विरोधसुद्धा होता. नेमकी स्टोरी काय आहे? माझ्या पत्नीचं 10वीचं रिझल्ट मी काढून दिला होता. त्यावेळेस प्रिंटिंग प्रेस असायची आणि प्रिंटिंग प्रेसमधनं रिझल्ट मिळायचं. ती पण डोंबिवलीचीच मूळ. म्हणजे आमच्या टिळकनगर चौकामध्ये एक प्रिंटिंग प्रेस डोंबिवली ईस्टला आहे. त्यात एक दिवस अगोदर शाळांमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी मिळायचं, पण एक दिवस अगोदर मिळायचं. तर मी तिला तो रिझल्ट काढून दिला होता विद्यार्थी नेता म्हणून, आणि तो रिझल्ट काढून दिल्यानंतर ती खुश झाली आणि मग आमची मैत्री झाली. नंतर मग तिचं 11वीचं ॲडमिशन होतं, ते सुद्धा मी पेंढारकर कॉलेजमध्ये, कारण विद्यार्थी नाही तर माझी वट होती तेवढी डोंबिवलीत कॉलेजमध्ये वगैरे ॲडमिशन व्हायचे. मग ती ॲडमिशन करून दिलं, त्याचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. 18 वर्षाची ती झाली
आणि मी आईवडिलांना न सांगता डायरेक्ट लग्न करून टाकतं. लग्न करून टाकलं तेव्हा थोडंसं न सांगता लग्न केलं. आपल्याच समाजातल्या, म्हणजे ते शेवटी आईवडिलांची भूमिका असते, आपल्या समाजातल्या मुलीबरोबर लग्न करायला पाहिजे वगैरे हे होतं. पण शेवटी नंतर सगळं सामोपचारानं झालं. बऱ्याचशा एस टी आहेत की मोडकळी आल्या आहेत, काहींची दरवाजे तुटत आहेत, खिडक्या तुटत आहेत. तर माझं गाव आहे आसनगाव ते शहापूर. पूर्वी 15 ते 20 एस टी धावायच्या, आता ती संख्या 3 वरती आली आहे. एस टी कुठेही ब्रेकडाऊन होते आणि एस टी ब्रेकडाऊन झाली की प्रवाशांना जागेवरतीच थांबवतात. दुसरी एस टी येणारच, याची शाश्वती नसते. तर यासाठी तुम्ही काय करणार? नाही, मी तुम्हाला सांगतो, मी फक्त आसनगावला तुम्ही राहतात म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. तर आसनगावला राहणारे अनेक एस टीवर प्रेम करणारी लोक आहेत, जे एस टी त्यांच्या जीवाभावाचा प्रश्न त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की मी जवळजवळ 1300 गाड्या ह्या स्क्रॅपमध्ये काढलेल्या आहेत. त्या गाड्या आता 2 महिन्यापूर्वी सगळ्या आता म्हणजे भंगारवाले घेऊन पण गेले असतील. 8000 आपण नवीन बसेस घेतो आहे, ते ह्या वर्षामध्ये पुढल्या 6 महिन्यामध्ये येतील. आणि आसनगावसारखी अनेक जी गावं आहेत, खेडे आहेत, त्या प्रत्येक गावांमध्ये त्या बसेस आम्ही देणार आहोत. पण पुढल्या 1-1.5 वर्षामध्ये हे एस टी महामंडळ देशातलं सगळ्यात चांगलं महामंडळ होईल अशी दक्षता आणि खबरदारी प्रताप सरनाईकने घेतलेली आहे. पण या सगळ्या गप्पांमधून आणखी थोडंसं लाईट मोमेंट्सकडे जाऊया आणि त्यासाठी मी आमंत्रित करते माझी सहकारी प्राची. आमच्या जाहीर सभेचं एक विशेष सेगमेंट आहे मन की बात. नेत्यांच्या मनात काय चाललं हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. आता तुम्ही मनामधल्या अनेक गोष्टी सांगितल्यात, तरीसुद्धा अनौपचारिक गप्पांमधल्या तुमच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे जाणून घ्यायचं आहे. तुम्ही परिवहन मंत्री आहात म्हणून तुमच्यासाठी आम्ही काही एक विशेष निवडलं आहे. काही गाड्या निवडलेल्या आहेत, त्या गाड्या आम्ही तुम्हाला दाखवू. तुम्हाला जो नेता तो ते गाडी बघितल्यावर आठवेल किंवा जी कोणती व्यक्ती आठवेल, राजकीय परिस्थिती आठवेल, पक्ष आठवेल, ते तुम्हाला सांगायचं. एस टी, प्रताप सरनाईक. हातगाडी. हातगाडीवाला कुठला नेता तर नव्हता, परंतु ह्या हातगाडीवर थोडंसं जर फर्निचर केलं, कारण त्यावेळेस मी 5000 रुपये कर्ज घेऊन सेंट्रल बँकेतनं एक हातगाडीवर फर्निचर केलं होतं आणि ऑमलेट पावची गाडी माझी डोंबिवली स्टेशनच्या बाहेर होती, ती हातगाडीच होती. त्यामुळे ती प्रताप सरनाईक. लॅम्बोर्गिनी. ही आमच्या नरेंद्र मेहतांच्या मिसेसची आहे. त्यांनी ती लॅम्बोर्गिनी मिसेसला भेट दिली होती आणि नंतर तिने ती ठोकली होती. टांगा. कोणाचाही पलटी करू शकतात, हे एकनाथ शिंदे साहेब आहेत. छोटा हत्ती पिकअप. हे ग्रामीण भागातले जे काही बच्चू कडू वगैरे नेते आहेत, ते अशा पद्धतीचं, म्हणजे जे शेतकरी नेते आहेत ते अशा प्रकारचं वाहन चालवतात. ईव्ही कार. ती सुद्धा प्रताप सरनाईक, कारण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढल्या 2047 पर्यंत राज्यामध्ये 100% EV कार असावी, यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करतोय. घंटा गाडी. आता घंटा गाडी आठवले साहेब. का बरं असं? नाही, कारण शेवटी ते प्रत्येक ठिकाणी महायुतीमध्ये असल्यानंतर त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांसाठी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात, घंटा वाजवत असतात. आम्हाला उमेदवारी द्या, आमच्या लोकांना उमेदवारी द्या, कारण काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात आहेत, तर महायुतीनं त्यांना प्रत्येक वेळेस घंटा वाजवण्यापूर्वीच उमेदवारी द्यायला हवी, ह्या मताचा मी आहे. रिक्षा. ती पण प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे दोघं जॉईंट आम्ही आहोत, कारण दोघेही आम्ही रिक्षा चालवायचो. बैलगाडी. ग्रामीण भागातले अनेक नेते, शरद पवार साहेबांपासून विलासराव देशमुखांपासून अनेक जे मोठे नेते घडलेले आहेत, ते ह्या बैलगाडीतनंच, म्हणजे आता जयंत पाटील आहेत किंवा अन्य भरपूर काही भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे सगळे नेते हे बैलगाडीतून त्यावेळेसही फिरलेले आणि आता प्रचारासाठी सुद्धा कधीतरी दाखवण्यासाठी का होईना पण फिरत असतात. बुलडोझर. हा बुलडोझर बाबा योगींचा आहे का? तुम्ही सांगा. हा योगींचाच असेल, कारण शेवटी त्यांनाच बुलडोझर बाबा असं म्हणतात. आमचे एकनाथ शिंदे साहेब होते किंवा देवेंद्र फडणवीस सुद्धा, जर चुकीच्या पद्धतीनं काही जर कुठे होत असेल अनधिकृत, तर ते स्पष्टपणे सांगतात बुलडोझर लावून तोडून टाका. टेस्ला माझे प्रताप सरनाईक. काय वाटतं, आणखी कोणी घ्यावी नाही टेस्ला? नाही, घ्यायला पाहिजे प्रत्येकाने, पण मलाच एवढं ट्रोल केलं, सगळे घाबरले की अजून आम्ही टेस्ला घेतली तर आमचंही अशीच वाट लागेल, म्हणून कोणी घ्यायला बघत नाही. त्याचं उत्पन्न आता उत्पादन कमी केलं पाहिजे कोणी कदाचित. JCB.
हे मोठे भ्रष्टाचारी नेते जे असतात हे JCB पोखलन घेऊनच आलेले असतात असं सर्वसामान्य बोलतात. आता मला कल्पना नाही असा कुठला नेता आहे, परंतु अशी उपमा हल्ली नेत्यांबद्दल व्हायला लागलेली आहे. हे राज ठाकरे साहेबांना देऊन राहावं आपण. का बरं असं पण? हे आता बोललेत ना 50 × 40 काहीतरी 2000 कोटी. त्यांनी तर उकरून त्यांना ते उचलायला एवढे लागतीलच ना. खूप छान वाटलं सगळ्यांना की तुम्ही इतकं छान प्रमाणे मन की बातमध्ये सहभागी झालात. धन्यवाद. आणि मी पुढची सूत्र सगळी अनुपमा यांच्याकडे सुचवेन. प्रताप सरनाईकजी, आज तुम्ही झी24 तासच्या जाहीर सभेत आलात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मनमोकळेपणानं दिलखुलासपणे दिलीत, त्याबद्दल आभार. आणि विशेष म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमातलाच पेपर तुम्हाला दिला होता, तर तुम्ही अगदी व्यवस्थित सोडवलात, सगळे प्रश्न अटेम्प्ट केलेत, मन की बात आपली जाणून घेतली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.